देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये हेवे दावे सर्व विसरून आपल्याला भरघोस मतांनी हिनाताईंना कमळाच्या फुलावर विजय करायचा आहे। ही निवडणूक गटारची आणि रस्त्याची निवडणूक नाही मित्रांनो। काही लोकांना अजून समजून नाही राहिलं ही निवडणूक कशाची आहे। जर आपल्याला आया बहिणी सुरक्षित ठेवायच्या असतील, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर आपल्याला हिनाताईला निवडून द्यावं लागेल। हिनाताईला मतदान म्हणजेच मोदीला मतदान। मित्रांनो, ही निवडणूक तुम्हाला मी कळकळीची विनंती सांगतो, हेवा दावा न करता काँग्रेसवाल्यांनी भरपूर अफवा फैलवल्या आहेत, संविधान बदलून टाकतील। गेल्या 40 वर्षापासून निवडणुका चालू आहेत आणि काँग्रेसचा हाच नारा आहे, बीजेपी सत्तेत आली तर संविधान बदलून टाकेल। बीजेपी सत्तेत 10 वर्षापासून आलेली आहे मित्रांनो। कधी तुमच्या संविधानाला कधी धक्का पोचला का हे सुद्धा आपल्याला, कारण निवडणूक प्रचारामध्ये काही मुद्दे नाही, खोटे आरोप करायचे म्हणून करायचे, काहीतरी दिशाभूल करायची, कारण आपल्यामध्ये कमीत कमी 60-50% लोक आपले अनाडी असतात आणि त्या अनाडूपणाचा ते फायदा घेतात काही लोकांना। मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो, हा केशी पाडवी 2.5 वर्ष आदिवासी विकास मंत्री होता, तेव्हा कोणाला भेटला नाही आणि आतापर्यंत ज्यांच्याकडनं कामाच्या टक्केवारीचे पैसे घेतले त्या टक्केवारीचे पैशावाले त्यांना पाठ फिरून राहिले। स्वतः केशी पाडवी कधी दिसला का तुम्हाला कार्यालयामध्ये? दिसत नाही, कारण लोकांकडनं टक्केवारीचे पैसे खाऊन ठेवलेले आहेत। तसे आपले गावी साहेब असतील, हिनाताई असतील, प्रत्येक गरीब माणसापर्यंत पोहोचणारे आहेत। महिला खासदार असून 4,500 गाव या मतदारसंघामध्ये आहेत, तरी सुद्धा नजर चुकीने एखादं गाव सुटलं असेल तालुक्यामध्ये, पण असं मी नाही सांगत, महिला खासदार रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत रस्त्याचे उद्घाटन केले असतील, सभागृह दिले असतील, काही माध्यम सबरीचे घरं दिले असतील आणि काही कारणास्तव साहेबांनी सांगितलं तुम्हाला, ज्यांच्या ड यादीमध्ये नावं नसतील त्यांची नावं सुद्धा आपण येणाऱ्या 4 तारखेला इलेक्शनचा विजय होईल आणि 5 तारखेला ज्या ड याद्या सुटल्या असतील, आपण साहेबाच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी बिलाट्यांना आपण न्याय देऊ। आणि हिनाताई, खास करून तुम्हाला माहिती आहे का माहित नाही, पण हिनाताई आपल्या भिल्ल समाजामधून येतात, हा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे मित्रांनो। एक सक्षम महिला दिल्ली गाजवते, ज्या टायमाला हिनाताई संसद मध्ये भाषण करते त्या टायमाला आमच्या सारख्यांची सुद्धा कालर ताट होते। तुम्हाला तर एकदम अभिमान पाहिजे मित्रांनो। आणि बीजेपीने राष्ट्रपती सुद्धा या टायमाला आपल्या आदिवासी महिला केलेली आहे आणि आदिवासी महिला राष्ट्रपती निवडणूक असताना आपल्या हिनाताईच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हिनाताई होत्या। मित्रांनो, केवढा योग आहे सांगायचं म्हणजे, देशामध्ये 543 खासदार आहेत आणि त्या खासदारांपैकी आपली हिनाताईची निवड होते। केव्हाही तुम्ही पहा, पण राष्ट्रामध्ये जर जायचं असेल, पण राष्ट्रामध्ये आयऱ्या गैऱ्याचं काम नाही मित्रांनो। आपण इथून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला इकडे तिकडे होऊन जातं, पण राष्ट्रामध्ये इंग्लिश शिवाय तिला काही बोलता येत नाही, तरी सुद्धा आपल्या हिनाताई गावीत पण राष्ट्रामध्ये दौरे करतात आणि तो दौरा राष्ट्रपती मोदी असतील हे दौरे लावतात, तो दौरा हँडल करतात मित्रांनो। गर्वाची बात म्हणजे महिला खासदार असून संसद गाजवणारे संसदपटू 7 वेळा त्यांना संसद रत्न मिळाला आहे मित्रांनो। पहिला खासदार असा आपला आहे, आपला जिल्हा, आपला तालुका, आपली मान उंची होते जर असं संसद मध्ये 7 वेळा संसद